नरसिंहराव नक्की मारणार, शिवाप्पा पण मारणार. जर साहेब असते तर आणि त्यांनी ही बातमी ऐकली असती तर आनंदाने अक्षरशः नाचले असते. सुगंधाचं काय करायचं ठरवलंय? अबॉर्शन. मुलांना पसायदान शिकवणारे माझे बाबा उग्रवादी का झाले याचा विचार खरं तर तुम्ही करायला हवा. दुःख कमी अधिक प्रमाणात सगळीकडे सारखंच असतं. माझ्या अमृतावर जेव्हा अत्याचार झाले तेव्हा इतका मोठा मंत्री असूनही मी काहीही करू शकलो नाही. त्यामुळे तुझं दुःख मी समजू शकतो. नरसिंहराव किल्लेदार, तुम्हाला दिलेली 72 तासांची मुदत संपली आता. कालिया रे, माझा नेम चुकला असं समजू नकोस बे. मला गोळी मारायचीच नव्हती तुला. काली हा काय प्रकार आहे? आपण याची मुदत वाढवतोय आणखी 72 तास. सरकार मेहरबान झालंय याच्यावर. म्हणजे सरकार शिवाप्पाला सोडायला तयार झालंय. याच्या बदल्यात कधी सोडणार आहे ती कळवतील आपल्याला. मला वाटतं तू खूप मोठी चूक करतोस काली. माझी चूक काढू नकोस. नाही तर पुढची गोळी तुला घालीन. सरकारच्या वतीनं आपल्याशी कोण बोलतंय? कोण काय बोलतंय त्याचं काय घेणं देणं आहे आपल्याला. शिवाप्पा सुटणार आहे हे महत्वाचं. काही झालं ना तरी शिवाप्पा सुटणार हे नक्की. हिला कोणीतरी सांगायला पाहिजे ग बाई. सकाळी गेलीये ती अजून हिचा पत्ता नाही. काय करायचं तरी काय माणसाने. पण आत्याजी एक गोष्ट मात्र आहे, बाबांची सुटका व्हावी म्हणून जानकी जेवढं करते ना तेवढं दुसरं कोणीही करू शकत नाही. आता मला हे कळत नाहीये का? अगं पण तिच्या तब्येतीची काळजी नको करायला. तरी मी म्हटलं असतं का मी कधी? जानकी ये बस. दमलीस ना? नाही. नाही काय? चेहरा सांगतोय की. आत्याजी अगं आत्ताच आली आहे ना ती. लगेच काय ग सुरू होतेस तू? अगं आता तब्येतीची काळजी नको का घ्यायला तुला? तुला असं बोलताना आनंद नाही होत मला. बरं ते जाऊ दे.
मला सांग, मुख्यमंत्र्यांकडे गेली होतीस ना? काय झालं तिथे? त्यांनी अजून 72 तासांची मुदत दिली आहे आणि सरकार सुद्धा बोलणी करायला तयार झालंय. माझा नरसिंहा मला लवकर दिसू देत. टीव्हीवर दिसला तरी चालेल, पण लवकरात लवकर माझ्या डोळ्यांना आता तो दिसू देत. बास झाला आता हा विषय. जानकी, दमलीयस ना तू? मी खायला आणते तुझ्यासाठी. नाही नको, मी ठीक आहे. जानकी, मागे तूच म्हणाली होतीस ना मला की अमृता आता तुझ्यासाठी नाही तरी तुझ्या बाळासाठी तुला खाल्लंच पाहिजे. मग आता मीही तुला तेच सांगते. तुझ्या बाळासाठी तरी 2 घास खाऊन घे. आलेच मी. काय गए? घराची मालकीण असल्यासारखी घरात कसली फिरतेस? खरं तर एव्हाना तोंड काळं करायला हवं होतंस तू. हो अहिल्याताई, काय रोज तेच 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 बोलताय. दिवस बदलला की विषय सुद्धा बदलावा माणसाने. माझी माप काढण्यापेक्षा जाऊन जानकीचं अभिनंदन करा. का ग बाई, तुला तिचा एवढा पुळका का? नाही, आता ती पण आई होणार, मी पण आई होणार. पण जाऊ देत, आई व्हायचं सुख तुम्हाला काय करणार हो. सुगंधा, माझ्यावर ओरडू नका. त्याच्यापेक्षा तुमच्यावर जे संकट येणार आहे ना, त्याचा विचार करा. माझ्यावर कसलं संकट येणार आहे? आता जानकीला पोर झाल्यावर घरात उठता बसता तुमचा जो काही अपमान होईल ते संकट नाही तर काय हो. माझा अपमान करणारा अजून या जगात जन्माला यायचा आहे. तेच म्हणतेय मी. अहो, अजून 9 महिन्यांनी तुमचा अपमान करणारा जानकीच्या पोटी जन्माला येणारच आहे. तेव्हा तुमचे जे काही हाल होतील ना, ते जर होऊ द्यायचे नसतील ना, तर मला किल्लेदारांची धाकली सुनवायला मदत करा. आता तुम्ही जर का माझ्या उपयोगी पडलात ना, तर नंतर मी माझं पोरग तुमच्या उपयोगी पडू. काय बोलत होतास मगाशी? मगाशी मी काहीच बोलत नव्हतो. काली बोलत होता. मी त्याबद्दल बोलत नाहीये. तू तुझ्या मुलीबद्दल काहीतरी सांगत होतास. काय अन्याय झाला तिच्यावर? मला कुठे आणि कसं नेऊन मारणार आहात हेच बोलायला गेली होतीस ना तिथे. कालीच्या मनात नक्की काय आहे मला नाही माहित अजून. तुम्हालाही मन असतात. मगाशी एवढं तत्वज्ञान दिलंस ना, म्हणून बोलायला आले होते तुझ्याशी. काही बोलायचं नाही मला. जातो इथून. पुरंदरे साहेब नमस्कार. नुसता कोरडा नमस्कार नकोय आम्हाला. कामाचं काय ते बोला. त्याच्यासाठीच फोन केलाय. तुमचा प्रस्ताव मंजूर आहे मला. आता काही झालं तरी नरसिंहरावला मारणारच आम्ही. मग वाट कोणाची बघताय? नाही, निर्णय पक्का झाला होता हो मागच्या मीटिंग मध्ये. व्यवहाराचं ठरलं नव्हतं. आकडा बोला.
100 करोड. काय 100 करोड? आकडा किती असतो ते कळतं का? साहेब, आमच्यापेक्षा असे आकडे तुम्हालाच जास्त कळतात. नाही, याच्यापेक्षा कित्येक पटीनं जास्त भ्रष्टाचार करता तुम्ही. त्यामुळे ठीक आहे, काम करून टाका. 20% आधी घेणार आणि बाकीचे काम झाल्यावर पैसे घ्यायला मी स्वतः येणार. कुठे आणि कधी ते मी कळवीन पुरंदरे साहेब. ठेवतो. वहिनी साहेब, मला जरा तुमच्याशी महत्वाचं बोलायचं होतं. बोला ना मग. माझं आज गृहमंत्र्यांशी बोलणं झालं. साहेबांच्या सुटकेसाठी त्यांनी एक विचित्र अट ठेवली आहे. विचित्र म्हणजे? म्हणजे तुम्ही शिवाप्पाला प्रत्यक्ष जेलमध्ये जाऊन भेटायचं आणि साहेबांच्या सुटकेसाठी मनधरणी करायची. मग यात विचित्र काय आहे? वहिनी साहेब, तो माणूस फारसा चांगला नाही. म्हणजे त्याच्याबद्दल जे काही ऐकलं ते अजिबातच चांगलं नाहीये. वाकनीस काका, रोज आपण ज्या माणसांना भेटतोय, ज्या माणसांपुढे हातपाय जोडतोय, ती तरी कुठे चांगली माणसं आहेत. फक्त त्या शिवाप्पाला भेटल्यानंतर काय बोलायचं तेवढं तुम्ही मला सांगा. गृहमंत्र्यांचं असं म्हणणं आहे की सध्या तरी शिवाप्पाला सोडणं त्यांना जड जात आहे. त्यामुळे तुम्ही स्वतः त्याला भेटून त्यांच्या सुटकेसाठी वेगळा मार्ग शोधता येतोय का हे बघावं. ही तर चांगली गोष्ट घडली की. पण तुम्ही स्वतः तिथे जाऊन त्याच्याशी बोलणं मला जरा घातकी वाटतंय. म्हणजे तो काय बोलेल, काय करेल याची काही कल्पना नसल्यामुळे. वाकनीस काका, जर त्यांच्याशी बोलणं हाच यांच्या सुटकेचा एकमेव मार्ग असेल तर मी त्यांच्याशी बोलायला तयार आहे. यांच्या सुटकेसाठी मी काहीही करायला तयार आहे. वाकनीस, तुम्ही काय बोलताय कळतंय का तुम्हाला? आत्याबाई, आपल्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नाहीये. आपण म्हणून तुम्ही हा पर्याय शोधलात? त्या नराधमाला भेटायला जानकी एकटी जाणार जेलमध्ये? आत्याबाई, जानकी वहिनी तयार आहेत. मी बोललोय त्यांच्याशी. ती नाही म्हणणार नाहीये हे तुम्हाला माहिती आहे. आपण तिची अवस्था काय आहे? या अवस्थेत एकटं पाठवायचं तिला जेलमध्ये? नाही, त्या एकट्या नसतील. तिथे पोलीस बंदोबस्त आहे. नरसिंहालाही पोलीस बंदोबस्त होता. काय झालं? हो, पण तिथली परिस्थिती वेगळी होती. इथे तो जेलमध्ये आहे. ही असली माणसं कुठेही असली ना तरी त्यांना हवं तेच करतात. आत्याबाई, मी गृहमंत्र्यांशी बोलून बसलोय. गृहमंत्र्यांची? अहो, त्यांच्याशी बोलायच्या आधी मला सांगायला नको होतं तुम्ही? माफ करा आत्याबाई, मी तुम्हाला आधी सांगायला पाहिजे होतं. अहो, पण परिस्थिती इतकी बिकट झाली की ती सोडवण्यासाठी आपल्याला असलाच कुठला तरी चौकटी बाहेरचा मार्ग निवडला पाहिजे. आता चौकटी बाहेरचा मार्ग म्हणजे अवसानघातकीपणा नव्हे. शिवाप्पाला भेटण्यासाठी सध्या तरी जानकी वहिनी एकट्याच योग्य व्यक्ती आहेत. आपल्याला थोडं तरी धाडस दाखवावंच लागणार. काय वाटेल ते करा. मला तरी हे नव्या संकटाला आमंत्रण दिसत. जानकीताई, काय ग? तुझं अभिनंदन करायला आली. आता तू पण आई होणार आहेस ना? अमृताताई पण आणि मी पण. देवाने हे कसलं आई पण वाढून ठेवलंय माझ्या नशिबात, कोणास ठाऊक. हे बघ सुगंधा,
या सगळ्यातून आपण काहीतरी मार्ग काढतोय ना. पण जानकी ताई, तो काहीतरी मार्ग मला मान्य नाहीये. हे बघ सुगंधा, आम्ही जे काही करतोय ते तुझ्या भल्यासाठीच. मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर दे जानकी ताई. जे काय चाललंय ते तुझ्या मनाला तरी पटतंय का? मला मला या घरात बाकी कोणालाच काही सांगायचं किंवा विचारायचं नाहीये. तुला माझं दुःख कळतं म्हणून तुझ्याशी बोलायला आले होते. नाही सुगंधा, आता ना तुझ्या हातात काही राहिलंय ना माझ्या हातात काही नाहीये, मला माहितीये. पण तुझ्या हातात बरंच काही आहे. नाही सुगंधा, मी काही नाही करू शकत. जानकी ताई, परशु शेठचं माझं लग्न लावून दे. काय? तुला कळतंय का तू काय बोलतीयस ते? परशु दादांचं लग्न झालंय, सुमित्रा याच घरात राहतीये. त्यांचा संसार कसा चाललाय तुला पण माहितीये जानकी ताई. सुगंधा, हा विषय तू बोलण्याचा नाहीयेस. जास्ती बोलली असेल तर माफ कर, म्हणजे मनात आलं ते बोलले. माझ्याकडे दुसरा काहीच मार्ग नाहीये. मला माझ्या बाळाला जन्म द्यायचा जानकी ताई. तू तुझ्यासाठी सगळंच अवघड करून ठेवतेस सुगंधा. काही अवघड नाहीये. मला फक्त माझ्या बाळाला बापाचं नाव द्यायचंय. मग मी गावाला निघून जाईल. परत परत तोंड सुद्धा दाखवणार नाही तुम्हाला. बस, खूप बोललीस आणि खूप ऐकूनही घेतलं तुझं. पण आता यानंतर नाही. यापुढे या घरामध्ये हा विषय परत निघाला नाही पाहिजे. निघ आता. काली कुठे बाहेर गेलाय का? तुझ्या चेहऱ्याकडे बघून मला असं वाटतंय. तुला काय करायचंय रे? तो कुठे गेलाय? तसं नाही, तुमचा ग्रुप लीडर आहे तो. ग्रुप लीडर कसा सगळ्यांना पुढे घेऊन जाणारा असावा. काय म्हणायचंय तुला? तू विचारलंस म्हणून सांगतो. हा काली ग्रुप लीडर म्हणून कसा आहे? कारण सतत तो तुम्हा सगळ्यांपासून काहीतरी लपवत असतो असं मला वाटतं. तू उगाच माझ्या डोक्यात काहीतरी भरू नकोस हा. म्हणजे मी जे विचारलं ते तुझ्या डोक्यात आधीपासूनच घोळतंय. तर हे बघ, तू उगाच काहीतरी बोलू नकोस. काली एखाद्याचा जीव घेऊ शकतो तर एखाद्यासाठी जीव देऊ पण शकतो. पण तो नक्की कोणासाठी? तुला काय म्हणायचंय? उगाच उगाच शब्दांचा खेळ करू नकोस. जर तो सारखा सारखा बाहेर जात असेल तर तो नक्की कुठे जातो हे तुझ्यासारख्या विश्वासू सहकार्याला तरी माहीत हवंच. तुला काय करायचंय? तो कुठे जातो, काय करतो? तुला बरंच आहे ना तो नाहीये तर. माझ्यासाठी चांगलंच आहे, पण तुमच्यासाठी नाही. कारण जर उद्या पोलिसांनी त्याला पकडला आणि बाहेरच्या बाहेर कुठेतरी नेऊन मारला तर तुम्हाला पत्ता पण नाही लागायचा. मग काय होईल तुमचं? कालीने काय करायचं हे तू त्याला सांगण्याची गरज नाहीये. त्यापेक्षा ना जरा गप्प बस. 2-4 दिवस जास्त जगशील. Thank you.